जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 162. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. संत आम्हाला सांगतात की भगवंतांची कृपा ही मागावी लागत नाही, बरं का. जो कृपेला पात्र आहे किंवा जो पतित आहे, असे दोन्ही वर्ग भगवंतांच्या कृपेला कधी पात्र होतील हे खरं तर सांगता येत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगामध्ये अनंत जन्मांचे संस्कार वास करत असतात सूक्ष्म रूपामध्ये. त्यातला तीव्र सत्वगुणी संस्कार केव्हा वर येईल आणि केव्हा त्याला संत दर्शनाची, भगवत दर्शनाची तीव्र लालसा निर्माण होईल हे सांगता येत नाही. जितकी लालसा तीव्र तितकं हृदयाचं कवाड त्या भक्ताचं भगवंताच्या दिशेनं उघडतं आणि मग येणारी कृपा त्याला जाणवायला लागते असं संत सांगतात. पण तरीसुद्धा जितकं भगवंतांना भक्तांबद्दल प्रेम आहे त्याचं वर्णन केवळ तुलसीदासांसारखे संतच करू शकतात, ज्यांनी भगवंतांच्या प्रेमाचा फर्स्ट हँड अनुभव घेतलेला असतो. त्यामुळे ते जे वर्णन करतात ते प्रत्यक्ष अनुभवाचे बोल असतात. तुलसीदासांनी सबंध रामायणामध्ये मुख्यत्वे करून या अयोध्याकांडामध्ये जे वर्णन केलं आहे की प्रभू श्रीरामांनी वनवासामध्ये त्यांच्या कसं विविध ऋषीमुनींना दर्शन देऊन धन्य केलं आणि मानवी रूपामध्ये ते स्वतः धन्य झाले ह्या भक्तांचं दर्शन घेऊन. आणि त्याचा हा सुंदर प्रवास तुलसीदास आम्हाला सांगतायत. आपण बघितलं काल भरद्वाज ऋषींची भेट प्रभू श्रीरामांची झालेली आहे आणि ती भक्तीची देवाणघेवाण दोघांमध्ये कशी झाली ह्याचं वर्णन तुलसीदासांनी केलं. कारण त्यांच्या आणि प्रभू श्रीरामांमध्ये अशीच भक्तीची देवाणघेवाण होऊन हा अमृत ग्रंथ आम्हाला पठण करायला, चिंतन करायला मिळालेला आहे. भागवतामध्ये वर्णन आहे, भक्तान मुंचन क्वचित असमये. म्हणजे भगवंत हे भक्तांना असमयसुद्धा मुक्त करू शकतात. जसं आपण म्हटलं की फायनल ऑथॉरिटी ही भगवंतांची असते, संतांची, भगवद्रूप झालेल्या संतांच्या हातामध्ये असते. त्यामुळे कधी कुणावरती कृपा होईल सांगता येत नाही. फक्त आमचे तुकाराम महाराज म्हणतात तसं नाही चालत तातडी, हे लक्षात घेऊन भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून साधना करत राहावं, एवढंच आपल्या हातात आहे असं संत सांगतात. आणि हृदयामध्ये सतत ती ज्योत, तळमळीची ज्योत जागृत असावी, जेणेकरून जसं इथे प्रभू श्रीराम सर्व वनातल्या लोकांना दर्शन देत आहेत, अचानक दर्शन देत आहेत. कुणालाच जरी माहीत असलं की प्रभू श्रीराम वनामध्ये गेलेले आहेत, तरीसुद्धा त्यांचं असं अचानक दर्शन होईल ह्याची कल्पना बऱ्याचशा तिथल्या वनामधल्या राहणाऱ्या लोकांना नाही. ते बिचारे भिल्ल आदिवासी लोक, वनामध्ये राहणारे अतिशय साधे भोळे असे सरळ लोक जे आहेत, त्यांना पहा कसं भगवंतांचं दर्शन सहज होतं. काल जसं आम्हाला तुलसीदासांनी सांगितलं, पहा, करम बचन मन छाडी छलू, असे हे लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये छलाचा स्पर्श नाही,
ज्यांच्या मनामध्ये कपटाचा स्पर्श नाही, अत्यंत सरळ मार्गी साधं सोपं आयुष्य जगणारे, आताचं मिळालंय तर पुढच्याची चिंता न करणारे, असे हे लोक आहेत. आणि त्यामुळे त्यांच्यावरही भागवतात मगाशी म्हटलं तसं असमय कृपा अचानकपणे प्रभूंची झालेली आहे. आणि प्रभू दर्शन झालं ज्याला तो मुक्तच झाला. त्यामुळे इथे आज आता तुलसीदास वर्णन करतायत की भरद्वाज मुनींच्या आश्रमात नंतर काय झालं. म्हणाले, यह सुधी पायी प्रयाग निवासी बटुतापस मुनी सिद्ध उदासी भरद्वाज आश्रम सब आए देखन दशरथ सुवन सुहाए राम प्रणाम कीन्ह सब काहू मुदित भये लही लोयन लाहू देहि असीस परम सुख पाई फिरे सराहत सुंदरताई. प्रत्यक्ष श्रीराम, लक्ष्मण आणि सीता भरद्वाज मुनींच्या आश्रमात आलेत हे कळल्यानंतर प्रयागवासी जे जे काही तपस्वी सिद्ध मुनी संन्यासी होते ते सर्व ह्या दशरथांच्या सुंदर पुत्रांना बघण्यासाठी भरद्वाजांच्या आश्रमात पोचलेत. तुलसीदास म्हणतात, श्रीरामांनी सर्वांना नमस्कार केला. सर्वच ऋषीमुनी नेत्रांचं पारणं फिटल्यानं आनंदित झालेत आणि भरभरून आशीर्वाद राम, सीता, लक्ष्मणाला या ऋषीमुनींनी दिलेलेत. आणि मग तुलसीदास म्हणतात, फिरे सराहत सुंदरताई. त्या सुंदरतेची सीता, राम, लक्ष्मणांना बघून त्या लावण्याची प्रशंसा करत ते परत फिरले. आणि मग राम कीन्ह विश्राम निसी प्रात प्रयाग नहाई चले सहित सिय लखन जन मुदित मुनी सिरुनाई. श्रीरामांनी रात्री तिथंच भरद्वाज आश्रमामध्ये विश्रांती घेतली आणि प्रातःकाळी प्रयागराजामध्ये स्नान करून आणि प्रसन्न होऊन मुनी भरद्वाजांना नमस्कार केला आणि सीता, लक्ष्मण आणि गुह यांच्यासह पुढं निघाले. आणि काय म्हणाले श्रीराम मुनीश्वर भरद्वाजांना, राम सप्रेम कहे मुनि पाही नाथ कहिय हम केहि मग जाही मुनि मन बिहसी राम सन कही सुगम सकल मग तुम कहूँ अहि साथ लागी मुनि शिष्य बोलाए सुनि मन मुदित 50 आए सबनी राम पर प्रेम अपारा सकल कहि मगु दीख हमारा. अतिशय प्रेमानं श्रीराम भरद्वाजांना म्हणतायत, हे नाथ, आम्ही कुठल्या वाटेनं आता पुढं जावं ते आम्हाला सांगावं बरं का. आणि मुनी मनात हसून म्हणतायत, पहा बरं, मुनीश्वरांना माहिती आहे की श्रीराम हे सर्वज्ञ आहेत. सतू सर्वज्ञ सर्वशक्ती समन्वित असे आहेत श्रीराम, आणि तरीही मला विचारतायत. म्हणून मुनी मनामध्ये हसून म्हणतायत, तुम्हाला सर्व मार्ग सुगम आहेत राम. सुगम सकल मग तुम कहू अहि. मी काय सांगू तुम्हाला. पण तरीसुद्धा त्यांना सोबत म्हणून मुनींनी आपल्या शिष्यगणांना बोलावलं आणि
तुलसीदास म्हणतात, आता आपल्याला श्रीरामांसोबत जायला मिळणार म्हणून जवळजवळ 50 शिष्य एकदम तिथे गोळा झाले आनंदात, की आम्हाला जायचंय रामांसोबत. कारण सर्वांचं श्रीरामांवर फार फार प्रेम होतं. त्यामुळे सर्वजण म्हणत होते की आम्हाला मार्ग माहिती आहे, मी दाखवतो, मला माहिती आहे बरं का. आणि मग तेव्हा काय केलं मुनीश्वरांनी, तर मुनी बटू चारी संगत बदीने, जिन बहु जन्म सुकृत सब कीन्हे, करी प्रणाम ऋषि आय सुपाई, प्रमुदित हृदय चले रघुराई, ग्राम निकट जब निकसहि जाई, देखहि दर सुनारी नर थाई, होहि सनाथ जन्म फल पाई, फिरहि दुखित मनु संग पठाई, विदा किए बटु विनय करी, फिरे पाई मन कामा, उतरी नहाए जमुन जल, जो शरीर समश्यामा. आहा 50 शिष्य पुढे आले तरी त्यातले 4 निवडक उत्तम शिष्य निवडले मुनीश्वर भरद्वाजांनी आणि रामांच्या सोबत दिले. कसे आहे ते म्हटलंय, जिन्ह बहु जन्म सुकृत सब कीन्हे, रामांबरोबर प्रवास करायला मिळणं कितीही का असेना, 4 पावलं का असेना, पण त्यांनी अनेक जन्मात सुकृत केलं होतं, असे ते 4 शिष्य होते म्हणतात तुलसीदास. फार फार गोड आहे पहा. खरोखर असं म्हटलं जातं, संत सत्पुरुषांसोबत काही पावलं जरी चालायला मिळाली ना, तर ते ज्या मार्गावरून चाललेत त्या मार्गावरून आपल्याला चालण्याला एक प्रकारे सुगमता मिळते, एक धाडस मिळतं, एक बळ मिळतं. फार महत्त्वाचं आहे. संत सत्पुरुषांबरोबर अगदी कमी काळ जरी राहिलो, पुढे येईलच आपल्याला हनुमंत सांगणार आहेत काय आहे त्याचं महत्त्व. अजून हनुमंतांची एंट्री व्हायची येथे, पण अर्थात हनुमंतांची वेगळी एंट्री व्हायचं कारणच नाही, कारण प्रत्येक शब्दामध्ये हनुमंत बसतात श्रीरामचरितमानसच्या. त्यामुळे पण तिथे आपल्याला पुढे किष्किंधा कांडामध्ये, सुंदरकांडामध्ये हनुमंत सांगणार आहेत, विभीषण सांगणार आहेत. अनेक ठिकाणी उल्लेख येईल की संत संगतीचं महत्त्व काय आहे. आणि त्यामुळे इथे ते 4 जे साधू शिष्य निवडले त्यांनी अनेक जन्म सुकृत केलं होतं, म्हणून त्यांना श्रीरामांबरोबर काही काळ घालवता आला, त्यांच्यासोबत त्यांना प्रवास करता आला, असं तुलसीदास म्हणत आहेत. आणि आता जसं म्हटलं, जाताना कोणतंच भगवंतांचं कार्य असो किंवा आमच्या श्री महाराजांसारख्या संतांचं कार्य असो, ते कधीच एका व्यक्तीसाठी नसतं. आणि जरी तसं वाटलं की ते एका व्यक्तीसाठी आहे, तरी त्या एकामध्ये अनेक कार्य, अनंत कार्य त्यांना करायची असतात आणि ते करतात. त्यामुळे वाटेत जाताना अनेक जणांचा उद्धार करत श्रीराम सीता गेलेले आहेत. त्यामुळे तुलसीदास म्हणतात, जेव्हा एखाद्या गावाजवळून जायचे तेव्हा तिथले स्त्री पुरुष त्यांना बघतच राहायचे, त्यांचं लावण्य बघत राहायचे. तुलसीदास किती सुंदर वर्णन करतायत. म्हणाले, जन्माचं फल त्यांना मिळालं त्या सर्व लोकांना, त्यामुळे अनाथ असलेले सर्व सनाथ व्हायचे. बरं का, की केवढी मोठी गोष्ट आहे पहा. जोपर्यंत भगवत सानिध्य नाही तोपर्यंत जीव अनाथ असतो. जोपर्यंत माता पिता, खरे माता पिता, त्यांचं सानिध्य जीवाला मिळत नाही तोपर्यंत जीव हा अनाथच असतो. आपण केवळ या देहाचे माता पिता या दृष्टीनं बघत असतो, पण हा देह मी नसल्यामुळे
या जीवात्म्याचे अनंत जन्म होऊन गेलेत. प्रत्येक जन्मामध्ये जो देह मिळाला त्या देहाचे मातापिता वेगळेत, पण खरे त्या जीवाचे मातापिता कोण आहेत? तर हे सीताराम भगवंत हे त्यांचे खरे मातापिता आहेत. आणि त्यामुळे अनाथ असलेले जीव सनाथ करत श्रीराम पुढे जात आहेत आणि मनानं रामांच्या बरोबर ते जात आहेत, पण शरीरानं जाता येत नाही म्हणून दुःखी होऊन परत फिरतायत. काय गोड वर्णन केलंय पहा. हो ही सनाथ जन्म फलुपाई, फिरही दुःखित मनुसंग पठाई. पण मन मात्र तिथं विसर्जितच झालंय. भगवंतांचा संग, संतांचा संग कळला तर मन रूपानं राहत नाही. मग ते मन तिथं समर्पित होऊन जातं त्यांच्या चरणाशी. आणि त्यामुळे देह जरी, म्हणून आमच्या महाराजांचं प्रत्येक वचन मनानं भगवंतांचा संग करायचं आहे, म्हणून नामस्मरण, मनानं नामस्मरण घडलं पाहिजे. आणि मग देह तुम्ही कर्तव्यामध्ये करा, कर्तव्य करा, जे काही तुम्हाला दैहिक कर्तव्य संसारामध्ये मिळालेलं आहे ते करा, पण मन मात्र भगवंताच्या ठाई राहू देत. असं जे महाराजांनी सांगितलं त्याचंच पालन इथं ह्या वनवासी लोकांनी केलेलं आहे. मन रामांबरोबर पाठवून दिलं आणि देहानं आपला व्यवहार प्रपंच अतिशय साधेपणानं नम्रपणानं करत राहिले. आणि मग तुलसीदासांनी सांगितलं की आता थोडं पुढे आल्यानंतर श्रीरामांनी विनंती केली आणि ते जे 4 ब्रह्मचारी सोबत आले होते शिष्य भरद्वाजांचे, त्यांना निरोप दिला. त्यांची भक्ती मिळवून, बरं का, विनय करी फिरे पायी मन कामा, मनोवांछित जे फल होतं त्यांची श्रीरामांची अनन्य भक्ती मिळावी हे जे वाटत होतं ती मिळवूनच ते परत गेले. त्यानंतर तुलसीदास वर्णन करतायत की यमुना माईमध्ये उतरून सर्वांनी स्नान केलं. बरं का, तिथं यमुनेच्या जवळ पोचलेत आता श्रीराम. आणि कसं आहे ते जल, तर जल जो शरीर समश्यामा, श्रीरामांच्या शरीरासारखंच सावळं असं ते जल आहे यमुनामाईचं. त्या जलामध्ये तिथे स्नान केलंय. आणि मग यमुनेच्या किनाऱ्यावर जे लोक राहत आहेत त्यांना परमानंद झालाय. सुनत तीर बासी नर नारी, धाये निज निज काज बिसारी, लखन राम सिया सुंदरताई, देखी करही निज भाग्य बड़ाई. यमुनेच्या किनाऱ्यावरच्या लोकांची स्पेशालिटी दिसते ही. तुलसीदास म्हणतात की यमुनेच्या किनाऱ्यावर राहणारे स्त्री पुरुष निषाद राजासोबत हे 2 परमसुंदर सुकुमार असे राम सीता आणि एक परमसुंदर स्त्री सीता त्यांच्यासोबत आलेली आहे. सुकुमार नवयुवक राम लक्ष्मण आणि सीतामाई आली आहे हे ऐकून आपलं सर्व काम विसरून धावले. म्हणून म्हटलं यमुना किनाऱ्यावरच्या लोकांची स्पेशालिटी आहे ही. आता इथे सीतारामांना बघून धावलेत आपलं काम विसरून. नंतर द्वापारात राधाकृष्णाला बघून आपलं कामधाम विसरून धावलेत. त्यामुळे यमुना किनाऱ्यावर लक्ष्मण, राम आणि सीता यांचं ते अलौकिक सौंदर्य बघून हे सर्व लोक आपल्या भाग्याची प्रशंसा करू लागले असं तुलसीदास म्हणतात. आणि कोण आहेत त्यांना अगोदर माहीत नव्हतं. बरं का, निषाद राजाला ओळखता येते, त्यामुळे त्यांच्याबरोबर आलेत आणि इतके सुंदर कोण तरी आहेत हे, अशी त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली. त्यामुळे अति लालसा बसही मन माही, नाऊ गाऊ बूझत सकुचाही, जे तिन्ह महुबय बिरिध सयानी, तिन्ह करी जुगुति राम पहिचानी, सकल कथा तिन्ह सबहि सुनाई, बनहि चले पितु
आयसु पाई सुनिस विषाद सकल पचिताही रानी राय कीन्ह भल नाही. ह्या यमुनेच्या किनाऱ्यावरच्या स्त्री पुरुषांना हे कोण आहेत ह्याची ओळख करून घ्यायची मोठी लालसा आहे मनामध्ये. पण नाव गाव विचारायला संकोच करत होते. पण त्या लोकांमध्ये काही वयोवृद्ध आणि चतुर लोक जे होते त्यांनी युक्तीनं श्रीरामांना ओळखलं म्हटलंय बरं का. करी जुगुती रामो पहिचाने. त्यांना त्यांच्याबद्दल माहीत होतं. त्यामुळे त्या लोकांनी, त्या वयोवृद्ध लोकांनी पित्याच्या आज्ञेनं हे वनात निघालेत ही गोष्ट सर्वांना सांगितली. ते ऐकून मात्र सर्व लोकांना खूप दुःख वाटलं. कैकेयीनं आणि राजांनी हे काही चांगलं केलं नाही असं ते म्हणत होते. असा उल्लेख तुलसीदास इथं करत आहेत. आणि आता एक फार गोड प्रसंग तुलसीदास आम्हाला सांगतायत. त्याबद्दल स्पष्टपणे तुलसीदासांनी लिहिलेलं नाही बरं का. कोण आहेत ते, कुणाबद्दल आहे ह्याबद्दल लिहिलेलं नाही बरं का. अगोदर आपण वाचूया. म्हणाले, तेही अवसर एक तापसुआवा तेज पुंज लघुबयस सुहावा कभी अलखित गती बेशु बिरागी मन क्रम बचन राम अनुरागी सजल नयन तल पुलकी निज इष्ट देव पहिचानी परेउ दंड जिमि धरनी तल दसान जाई बखानी राम सप्रेम पुलकी उरावा परम रंक जनु पारसु पावा मनहु प्रेम परमारथु दो मिलत धरे तन कह सबु को बहुरी लखन पायन सोई लागा लीन उठाई उमगी अनुरागा पुनिसिय चरण धूरी धरी सीसा जननी जानी शिशु दीन्ही असीसा. या प्रसंगाबद्दल खरं खूप जास्त विवाद आहेत वेगवेगळ्या टीकाकारांमध्ये. पण आपल्यासाठी खूप जणांनी वेगवेगळ्या तऱ्हेनं सांगितलं की हा तापसी कोण, म्हणजे काय त्यांनी सांगितलं तुलसीदासांनी की अशा रीतीनं जेव्हा ते पुढे निघतायत श्रीराम सीता लक्ष्मण त्यावेळी एक तापसी, एक साधू तिथे आला. अत्यंत तेजपुंज, लहान वयाचा सुंदर असा तापसी होता. कवीसुद्धा होता तो, पण आपला परिचय देऊ इच्छित नव्हता असं तुलसीदासांनी सांगितलं. कवी अलिखित आणि वैराग्याच्या वेशात होता आणि मन वचन कर्मानं श्रीरामांचा भक्त होता. आता हा तापसी कोण याबाबत विविध टीकाकारांमध्ये वेगवेगळे भाव प्रत्येकाच्या अंतःकरणाला जसा भावेल तसा त्यांनी प्रस्तुत केला आहे. आणि खरं बघायला गेलं काही जण तर म्हणतात हा प्रक्षिप्त भाग आहे, नंतर ॲड केलेला ज्याला म्हणतो ना आपण तसा ग्रंथामध्ये. पण तसं असलं तरी हा भाग कोणीही तुलसी रामायणामधून काढून टाकलेला नाही. कारण असे अनेक साधू तपस्वी बैरागी श्रीरामांच्या दर्शनाला त्या भागामध्ये आले आणि त्यांनी दर्शन घेतलं. आता ते कोण आहेत हे खऱ्या अर्थानं फक्त त्रिकालज्ञानी प्रभूंना माहिती. आणि इथे तुलसीदास त्याचं वर्णन करतायत. काही जण म्हणतात की हा हनुमंतच तपस्वी वेशामध्ये पहिल्यांदा सीताराम लक्ष्मणाचं दर्शन करण्यासाठी म्हणून तिथे आले होते असंही एकांनी सांगितलं. आणि हा भावार्थ अनेक
भाषांतरकारांनी मान्य केला आहे. इथे म्हणजे जे भाषांतर आपण मुख्यत्वे करून बघतो, गीता प्रेसचं जे तुलसी रामायण आहे त्यामध्ये सुद्धा हनुमान प्रसाद पोद्दारांनी ते स्वतः भाषांतरित केलेलं आहे, त्यांच्या ह्याच्याखाली झालेलं आहे ते. त्यामुळे त्यांनी सुद्धा तो हनुमंत तरी असावा किंवा स्वतः तुलसीदासच ध्यानामध्ये स्वतःला बघतायत. आणि ह्याबद्दल खरं तर काही दुमत असण्याचं कारण नाही. म्हणजे हनुमंत तर जसं आजच, आणि काय खरंच महाराजांचा सुंदर संयोग आहे की सुरुवातीला आजच आपण हनुमंताचं स्मरण केलं आणि इथे पुन्हा हनुमंताचं स्मरण आम्हाला तुलसीदास एका दृष्टीनं करून देत आहेत की तिथे हनुमंताचं इतक्या लवकर दर्शनच झालेलं नाही असं म्हणणाऱ्यांनी हनुमंत सीतारामांसोबत सदैव आहेत, देहानी असोत वा नसोत, पण त्यांच्या सोबत हनुमंत नाहीत हे संभवतच नाही. अशा ह्या प्रश्नांची उत्तरं लौकिक दृष्टीनं देता येत नसतात. त्यामुळे ज्यानं अंतरंगामध्ये उतरून श्रीरामांच्या, हनुमंतांच्या हृदयाशी, अंतरंगाशी तादात्म्य साधलं, त्याला खऱ्या अर्थानं त्या तपस्व्याची किंवा त्या जो कोणी प्रभूंच्या दर्शनाला येतो तो अंतरंगातून कोण आहे ह्याची ओळख पटते. तोपर्यंत ती पटणं शक्य नाही. त्यामुळे ह्या सर्व टीकाकारांच्या मताला बाजूला सारून बहुतेक खरे संत ते हनुमंतच होते ह्या भावनेमध्ये दृढ असताना दिसतात. आणि त्याचं कारण वर्णन जे आहे तेही तसंच केलेलं आहे. अतिशय सुंदर तेजपुंज बैराग्याच्या वेशामध्ये आणि मनक्रम वचन राम अनुरागी. कोण असू शकतो दुसरा? आणि दुसरा देहानी असला तरी तो अंतःकरणाने हनुमद्रूप असल्याशिवाय खऱ्या अर्थानं मनक्रम वचन राम अनुरागी असू शकतो का? त्यामुळे जर आपण अंतर्दृष्टीनं बघितलं तर आपल्याला तिथं हनुमंतच दिसतील यात शंका नाही. आणि पुढे तुलसीदासांनी वर्णन केलं, आपण बघितलं ना, सजल नयन तन पुलकी निज इष्टदेव पहिचानी. आपल्या इष्टदेवांना बघून त्या तपस्व्याच्या नेत्रातून घळाघळा पाणी वाहू लागलं. शरीर पुलकित झालं आणि त्यानं साष्टांग लोटांगण घातलं पृथ्वीवर. त्याच्या त्या प्रेम विव्हळ दशेचं वर्णनच करणं कठीण होतं म्हणतायत तुलसीदास. आणि मग काय केलं श्रीरामांनी? त्याला उठवलं, प्रेमानं हृदयाशी धरलं आणि त्याला इतका आनंद झाला त्या तपस्व्याला, जसा महादरिद्री माणसाला परीस लाभावा तसा आनंद झाला. आणि सर्वजणांना वाटू लागलं, बघणाऱ्यांना, जणू प्रेम आणि परमार्थ हेच दोघे साकार होऊन भेटतायत. खरंच आहे नाही का? श्रीराम हेच परमार्थ आहेत, परम अर्थ आहेत आणि हनुमंत हेच ते प्रेम आहे. मग देहवेश कोणताही असो, पण तिथं ते राम आणि हनुमंतच आहेत. त्यामुळे प्रेम आणि परमार्थ अशा रीतीनं इथे साकार होऊन भेटतायत असं सर्वांना वाटतंय. पुढे आपण बघितलं की मग तो तपस्वी लक्ष्मणांच्या चरणी लागला. लक्ष्मणानं अतिशय प्रेमानं त्याला उठवलं. त्यानंतर पुनिसिय चरण धूरी धरी सीसा जननी जानी सिसु दीनी असीसा. त्यानंतर त्या तपस्व्यानं सीतामातेची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली. ह्यावरून त्याचं हनुमद्रूप स्पष्ट होतं. खरं इतर कोणी तपस्वी ऋषी मुनी श्रीरामांना नमस्कार करतील, लक्ष्मणांना नमस्कार करतील, पण सीतामातेला सर्वांनी दुरून नमस्कार केलाय. पण इथं ह्या तपस्व्यांनी सीतामातेच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी धारण केली आहे. आणि पुढं म्हटलंय, सीतामातेनंही त्याला आपलं लहान मूल समजून आशीर्वाद दिला. कोण असू शकतो दुसरा? त्यामुळे आमच्यासाठी तर हा तपस्व्याचा प्रसंग
हनुमंत आणि श्रीराम यांची भेट ह्याच दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा, रोमहर्षक, अत्यंत मनाला प्रसन्नता देणारा, प्रेमाचं निजस्वरूप दाखवणारा असा आहे. जर आपण ह्या प्रसंगावर चिंतन केलं तर आपल्याला हनुमंतांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानंतर सीतारामांचा आशीर्वाद घेऊन पुलकित झालेल्या, नयनातून अखंड अश्रुधार लागलेल्या त्या तपस्व्यानं काय केलं? कीन्ह निषाद दंडवत तेही मिले मुदित लखी राम सनेही पियत नयन पुट रूप पियुषा मुदित सुवसनु पायी जिमी भूखा. निषाद राजाला सुद्धा त्यानं प्रणाम केला. पहा बरं, भगवंतांचा मित्र हा भगवंतांच्या तोडीचा मानून त्यांनी त्याला सुद्धा दंडवत प्रणाम केला आणि श्रीरामांचा भक्त समजून आनंदानं निषाद राजाला भेटला. आता तो तपस्वी, तुलसीदास म्हणतात, आपल्या नेत्ररूपी जणू द्रोणांनी श्रीरामांच्या सौंदर्याचं पान करू लागला आणि इतका आनंदित झाला जसा एखादा भुकेला माणूस सुंदर भोजन मिळाल्यावर होतो तसा आनंदला. अशा रीतीनं हे तपस्वी आणि श्रीराम ह्यांचा जो भेटीचा प्रसंग आहे तो भक्ताच्या हृदयाला वेगवेगळ्या तऱ्हेनं वेगवेगळ्या वेळी स्फुरित झाला तरी त्यातला आनंद जो आहे तो खऱ्या हनुमत भक्ताला समजू शकतो. त्यामुळे पुढे आता त्याच वनामधले इतर लोक मात्र काय म्हणतायत ह्याचं वर्णन तुलसीदास करतायत की सर्वांनाच एक प्रकारे सीतारामांसारखे सुंदर नवयुवक नवयुवती, अयोध्येचे भावी राजा आणि राणी हे असे का वनामध्ये हिंडतायत ह्याबद्दल दुःख वाटते. विविध प्रकारचे प्रश्न हे वनातले लोक सीतारामांना विचारतायत आणि त्याचं उत्तर ते कसं देतात, अजून कोण कोण त्यांना भेटतं ह्याचं अतिशय सुंदर वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागात बघूया. आज आपण ह्याच हनुमंतांच्या आनंदामध्ये त्या श्रीराम सीतेच्या दर्शनात मग्न होऊन सद्गुरूंच्या ठाई अशीच चरणरती आम्हाला लाभावी याची विनंती करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.